नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे येणारे पुढील नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या मंदिरामध्ये देवी आईला प्रार्थना करत आहे. ती दिवे लावत आहे, पण वारंवार तिच्यासमोर अपशकुन होत आहे. तेव्हा ती देवी आईला म्हणते की मी या अगोदर सुद्धा तुझ्या मंदिरात यायचे. तुझ्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की तुझ्या मंदिरात जर कोणी मनोभावे 100 दिवे लावले तर त्यांची मनोकामना तू पूर्ण करतेस. आणि मी तर माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत तुझ्या मंदिरात 100 दिवे लावले होते. आणि काव्या मग तिचा मागील भूतकाळ आठवायला लागतो. लग्ना अगोदर काव्या जीवासोबत मंदिरात आलेले असते. त्यावेळेस दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत असतात. दोघांनाही लग्न करायचं असतं. त्यासाठी जीवा आणि काव्या हे दोघेही आईला प्रार्थना करत देवी आईच्या मंदिरात 100 दिवे लावत असतात. दोघांचंही लग्न व्हावं यासाठी दोघेही आईला प्रार्थना करत असतात. पण आता काव्या म्हणते की त्यावेळेस तर माझी इच्छा तूने पूर्ण केली नाहीस, आता तरी माझी इच्छा पूर्ण कर. आज मी तुझ्या दारात पार्थ बरा व्हावा यासाठी आले आहे. तेव्हा तू पार्थला कोमातून बाहेर लवकर काढ. जर पार्थला काही जर झालं तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. तर अशा प्रकारे काव्या आता देवी आईसमोर प्रार्थना करत असते. देवी आईला विनवणी करत असते. देवी आईला साकडं घालत असते. तर मंडळी, आता येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे की खरंच पार्थ आता काय कोमातून बाहेर येतो. तर आता ते येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला कळेल. तर त्यासाठी पुढील येणारे नवीन भाग अवश्य पहा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.